नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुष मुळीक ह्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय इंग्लिशच्या रयत शिक्षण संस्थेचा युनिट टेस्टचा पेपर पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा 2024-25चा पेपर आहे, जो मी 2026-27च्या सरावासाठी एडिटिंग करून महत्त्वाचे प्रश्न सांगत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, सर्वात पहिल्यांदा आहे सेक्शन 1 लँग्वेज स्टडी 5 मार्कला आहे. त्यातला फर्स्ट क्वेश्चन एमध्ये बघा, डू ॲज डायरेक्टेड आहे. तर काय बघा, फर्स्ट पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर 1 मार्कला. तर बघा, फर्स्ट येणार बेंच, त्यानंतर येणार बर्थ, त्यानंतर येणार आहे थर्ड येणार आहे ब्लॅक, त्यानंतर फोर्थ येणार आहे बर्ड. हे आपण वहीन असे पुढे लिहायचे आहे. तिचं आन्सर तिथे मी तर तुम्हाला लिहून दिलेलं आहे असं शॉर्टकटमध्ये. तिथे आपण वहीनं लिहायचं आहे असं कॉमा देऊन. त्यानंतर सेकंड बघा, मेक द 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर इच युजिंग द लेटर इन द वर्ड्स. डिझास्टरच्या आधारे आपल्याला 3 लेटर्स लिहायचे आहे. 3पेक्षा जास्तही लिहू शकता. तर बघा, फर्स्ट राईट, सेकंड ही, थर्ड दिस, फोर्थ राईट, हे असं 2 मार्काला आहे. त्यानंतर बघा, थर्ड आहे राईट द रिलेटेड वर्ड्स शो इन द एक्झाम्पल. प्लॅन्टच्या आधारे तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत 2 मार्काला. तरी मी तर लिहिलेलं आहे बघा, ग्रीन, फ्लॉवरिंग यांनी दिलेलं आहे एक एव्हरी ग्रीन. तर हे त्यांनी एक दिलेलं आहे, आपण बाकीचे लिहिलेले आहेत 4. कोणतेही तुम्ही 2 ह्याच्यात लिहिले तर 1 मार्क भेटणार, 4 लिहिले तर 2 मार्क भेटणार आहेत. बघून घ्या सर्व नीट. त्यानंतर बघा, सेक्शन 2 आहे टेक्स्चुअल पॅसेज. तर हा पॅसेज दिलेला आहे बघा, त्याच्या आधारे आपल्याला आन्सर्स लिहायचे आहेत क्वेश्चनच्या आधारे. तर बघा काय आहे, A1 आहे त्यातला, स्टडी द आपलं स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स लिहायचे आहे. तर फक्त पहिलं बघा, मेथड वॉज द मॅरेज टू बिग द ऑफिस अँड द क्वेश्चन ही फॉल्स आहे आन्सर. त्यानंतर बघा, सेकंडचा आहे ट्रू. त्यानंतर थर्ड आहे, थर्डचा आन्सर आहे फॉल्स. त्यानंतर फोर्थचा आन्सर ही फॉल्स आहे. जो पॅराग्राफ दिलेला आहे बघा, पॅसेज दिलेला आहे, त्याच्या आधारे हे आन्सर लिहिले आहेत. त्यानंतर बघा, त्यानंतर A2 आहे क्वेश्चन त्यातलाच, डिस्क्राईब द मेथड्स द कॅरेक्टर. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे. तुम्ही स्वतःच्या मनानेही थोडी मुद्दे टाकून लिहू शकता. उत्तर नीट बघून घ्या. त्यानंतर आहे A3, फाइंड द पॅसेज इन एंटर ऑफ, म्हणजे विरोधार्थी शब्द लिहायचे आहेत. तर फर्स्ट बघा, हॅपीनेसचं काय आहे, तर हे बघा मिस्टर. त्यानंतर सेकंड आहे पुअरचं रिच. हे 4 दिले आहेत. तर त्याचे उत्तर नीट बघून घ्या, विरोधार्थी शब्द आहेत. IMP आहे, पुअरचा विरोधार्थी शब्द हा IMP आहे मित्रांनो, नीट बघून घ्या. त्यानंतर बघा, A4 आहे, डू ॲज डायरेक्टेडच आहे, मेक द एक्सट्रिमिटी बनवायचं आहे, हेही IMP आहे. हे जागी तुम्हाला दुसरं सेंटेन्स देऊ शकतात. तर त्याचे उत्तर बघा मित्रांनो. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ह्याचा सराव करा. उत्तरे सर्व नीट बघून घ्या. त्यानंतर बघा, हे सेकंड, शी हॅड नो रिच ड्रेस. तर ह्याचं काय, मेक द सेंटेन्स अप्रॉक्सिमेटिव्ह विदाउट द चेंजिंग द मिनिंग. तर त्याचे उत्तर बघा आहे, शी हॅड ओनली पुअर ड्रेस, हे त्याचे उत्तर आहे. त्यानंतर बघा, A5 आहे, व्हॉट डू यू फील वेन यू रिसीव इन अ इन्व्हिटेशन फॉर अ पार्टी, व्हाय. 2 मार्काला आहे. तर बघा त्याचे उत्तर. त्यानंतर बघा, सेक्शन 2 आहे पोएट्री, म्हणजे पोयम. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे. उत्तर नीट बघून घ्या. 2 मार्काला क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन नंबर 3 आहे, रीड द फॉलोइंग ट्रांजाज अँड डू यू द ॲक्टिव्हिटी. ट्रांजा रीड करून, म्हणजे पोएम रीड करून, ही पोएम रीड करायची आहे आपल्याला आणि तुम्हाला ॲक्टिव्हिटी ती पूर्ण करायची आहे. क्वेश्चन दिलेले आहे, ॲक्टिव्हिटी सर्व पूर्ण करायची. तर बघा, मॅच द फॉलोइंग, पहिला A1, मॅच द फॉलोइंग. ह्या पोएमच्या आधारे मॅच द फॉलोइंग करायचे आहे. तर पहिलं बघा, होप, आन्सर D आहे, बरं. तर असंही करायचं आहे बघा. सेकंडचं आहे A आन्सर आहे.
हे. त्यानंतर बघा थर्डचा आन्सर आहे सी. त्यानंतर फोर्थचा आन्सर आहे बी. ओके. त्यानंतर बघा A2 आहे, 2 मार्काला आहे आणि एनी 2 लिहायचे आहेत फक्त त्याच्यात. काय बघा, यूज द प्रॉपर फ्रॉम ऑफ द वर्ब इन इच लाईन. प्रॉपर वर्ब वापरायचा आहे इन द थिंग विथ द जर्स. तर हे बघा फर्स्ट काय आहे, वॉट प्रिच इन द सूल. तर इथं काय आहे, परचेस असं लिहायचं आहे इथं आणि आहे तसं वाक्यही लिहायचं आहे, परचेस फक्त इथं लिहायचं आहे. सेकंडमध्ये बघा इथं सिंग्स असं लिहायचं आहे, येस पत्ता लावायचा आहे इथे आणि आहे तसंच वाक्य लिहायचं आहे. त्यानंतर बघा थर्डमध्ये ही फक्त स्टॉपच्या जागी स्टॉप्स असं येस लावायचं आहे फक्त आणि आहे तसंच वाक्य लिहायचं आहे. त्यानंतर बघा A3 आहे, राईट द रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड फ्रॉम द पोयम. पोयमचे रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. तर रायमिंग वर्ड्स कधी पण शेवटच्या लाईनीला असतात. म्हणजे समजा बघा इथं हे सुल्स ऑल असं शेवटच्या लाईनीला असतात. बघा इथे मी रायमिंग वर्ड्स काढलेले आहेत. हेड बर्ड्स हे सर्व सी मी, इथं बघा सी मी शेवटला जाईल नाही, तसं सर्व शेवटला असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.